वितरण की महिला कर्मचारी पर एक ग्राहक द्वारा कार्यालय पर हमला और हत्या की घटना का निषेध करते हुए नागपुर में महावितरण के कर्मचारियों ने प्रदर्शन किया। नागपुर के संविधान चौक पर कर्मचारियों ने दिवंगत रिंकू बंसोड को श्रद्धांजलि देते हुए आरोपी को कठोर सजा देने की मांग की है। यार्डमधून जेव्हा यंत्रचालक आतमध्ये आला तेव्हा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये ही सौ रिंकू गोविंदराव बनसोडे हिचा हे रक्तबंबाळ झालेली होती आणि जमिनीवरती पडलेली होती। तातडीने तिला सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे हलवण्यात आले, परंतु जाता जाता तिची प्राणज्योत मावळली। आता आमची हीच मागणी आहे की तो जर कोयता घेऊन जर त्या कार्यालयामध्ये आला तर कोयता घेऊन येत असताना तिथे सुरक्षा रक्षक नव्हता का? जर सुरक्षा रक्षक नाही तर वीज कंपनीमध्ये या उपकेंद्रामध्ये काम करणारा जो कामगार आहे सुरक्षित कसा समजावा? आज अशा अनेक प्रकार या महाराष्ट्रामध्ये वीज कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये घडत आहे। सुरक्षा रक्षक नाही आहे। सोबतच आमची मागणी हेच आहे की हा जो वीज ग्राहक होता ज्यांनी हल्ला केला, भ्याड हल्ला केला, या भ्याड हल्ल्यामुळे आज तिन्ही कंपनीमध्ये काम करणारा जो कामगार आहे तो असुरक्षितचं वातावरण निर्माण झालं आहे, भयभीत झालेला आहे। म्हणून हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आपल्या फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून निकाली काढावं आणि हा जो आरोपी आहे ह्या आरोपीला फाशी शिक्षा मिळावी